मी खूप काही महागातल्या साड्या घेतल्या नाहीत, सिंपल पद्धतीच्याच होत्या आणि आता साड्या वगैरे व्यवस्थित ठेवल्यात. आता काढायची आहे मेहंदी. स्वागत करते मनापासून या चॅनलमध्ये तुमचं खूप आणि आज आहे भोगी सण. भोगी सणाच्या तुम्हाला खूप मनापासून शुभेच्छा. आणि आमच्याकडे भोगी सणाला एक गोष्ट केली जाते, ती म्हणजे सुवासिनीचं उठणं. आज मी तुम्हाला ते दाखवणार आहे. रात्रीच त्याची मी तयारी केली. काल रात्री खूप उशीर झाला, मेहंदी ते काढून आणि जेवण पण उशिरा झाले आमचे, आणि ती मी तयारी तुम्हाला दाखवणार आहे. मी काल रात्री झोपण्यापूर्वी तीळ आणि तांदूळ पाण्यामध्ये भिजत घातलेत. त्याचं आता उठणं तयार करायचं, कारण मेहंदी वगैरे काढून खूप उशीर झाला आणि हे पण घालायला मला उशीर झाला. ते आता मिक्सरमधून पेस्ट तयार करून घ्यायची. आणि ह्या दिवशी आज मी लावतो सर्व महिला सुवासिनी. तीळ आणि तांदूळ पाण्यात भिजत घातले, त्याचा आता पेस्ट तयार करायची, ते उठणं तयार करायचं. आणि आजच्या दिवशी आमच्याकडे ते लावतात. हे पहा छान भिजलेत. आणि याचा आता पेस्ट तयार करायची, त्यामध्ये थोडीशी हळद दूध वगैरे घालून काढायचं. हे पूर्ण तांदूळ भिजलेत. आणि आता पहिलं काम करून घ्यायचं आहे मला. झालं तयार उठणं. हे पेस्ट तयार करून घेतली मिक्सरमधून. आणि आता तोंडाला वगैरे लावायची, अंगाला लावून घ्यायची. आणि त्याचा खूप मान असतो आज. झाली आत्ताच आंघोळ, खूप फ्रेश वाटत आहे. तीळ आणि तांदळाचं उठणं ते लावलं आणि मी अशी तयार झालेली आहे सणानिमित्तानं. हे पहा, नवीनच मंगळसूत्र घातले मी आज. आणि ठेवणीतली साडी आहे. बाकीचं आवरलं आहे. आणि आता करायची आहे देवाची पूजा, ते करून घेते आधी. त्यानंतर भोगीचा स्वयंपाक ते करायचा. सगळं मंदिर स्वच्छ करण्यापासून करायचं. जवळपास 8 वाजलेत आता. आज आहे भोगी सण आणि भोगी सणाच्या निमित्ताने मी सगळे देव वगैरे घासलेत, समया वगैरे स्वच्छ केल्यात ह्या. आणि मंदिराचं पण स्वच्छता झाली. आता करून घ्यायची आहे पूजा. मंदिर पण स्वच्छ करून घेतले. हे सगळ्या भाज्या धुवून घेतल्या. आता फोडणी घालायची भोगीच्या भाजीची. सगळ्याच आहेत ह्या. वांग, बटाटा आणि कद्दू वगैरे आहे तो फ्राय करून घ्यायचा, कारण बाकीच्या सगळ्या पालेभाज्या असल्यामुळं त्यानंतर टाकायचं. सगळंच वापरलं पाहिजे ना. आता हळदी पावडर, लाल काळा तिखट घालायचं याला.
काळ्या तिखटाची छान होते भाजी. व्यवस्थित घालायचं आहे. तिखटपणा पण पाहिजे थोडंसं भाजीला ह्या. ही आहे कोथिंबीर, लसूण आणि यामध्ये मीठ पण आहे. हेच घालायचं आहे. यावरून मीठ वगैरे नाही घालायचं. भरपूर मीठ घातलं याच्यामध्ये. हे लसूण, कोथिंबीर आणि जिरे वगैरे याच्यातच टाकलेले. ही पेस्ट बनवली. भरपूर प्रमाणात घालायची पण. आता व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं त्याला. सगळा मसाला मिक्स झाला पाहिजे. आता 2 मिनिटांनी बाकीचं सगळं घालून घ्यायचं भाजीचं. पालेभाज्या वगैरे आहेत ना, पटकन वाटल्या जातात. आता भरपूर झाले. त्यात मीठ वगैरे भरपूर घातले मी. आणि थोडंसं शेंगदाण्याचं कूट घालून व्यवस्थित फ्राय करून घ्यायची. सगळं मिक्स झालं पाहिजे. छान फ्राय करून घ्यायचं याला. भरपूर झाली भाजी. स्पेशल भाजी असते ही भोगीची. त्याला पाणी वगैरे नाही घालायचं. वाफू द्यायची छान मस्त तेलामध्ये. स्पेशल असते. एरवी नाही होत एवढी छान. आजच्या सणाला खूप होते. आता ह्याच्यामध्ये राहिले फक्त तीळ वगैरे टाकायचे आता, कारण मान असतो तिळाचा. तीळ घातल्याच्यानंतर झाकून ठेवायचं. मग तेच 5 मिनिटात भाजी. खालचा गॅस कमी केला मी आता. तीळ घालायचे. मान खूप असतो तिळाचा आजचा. भाकरीला तीळ असतात, भाजीला तीळ असतात. आता व्यवस्थित ह्याच्यावरती झाकून ठेवायचं. काहीच वेळ लागत नाही भाजीला. आता भाजीवरती 10 मिनिटासाठी झाकण लावून ठेवायचं, कारण छान वाफली जाते भाजी. करायच्या भाकरी. इकडे तवा पण गरम होत आहे आणि इथे लावण्यासाठी तीळ पण घेतले. पाणी वगैरे सगळंच घेतले. आता भाकरी बनवायच्या. झाल्या बनवून भाकरी. पहा कशा मस्त कडक आणि पातळ पण केल्यात. तिळ भरपूर लावलेत. खूप छान लागतात चवीला. तिळाचा खूप मान असतो. आणि इकडे भाजी पण तयार आहे. छान झाली चवीला भाजी. मस्त झाली. आता देवाला नैवेद्य दाखवून घेते आणि सुडे पण बसून घ्यायचेत. आज झाली आत्ताच पूजा. आता जेवण ते करायचे. या तुम्ही पण जेवायला. जेवण करून नंतर चुडे पण बसवायचे. हा हिरवा चुडा घातलाय. आता दुसरे चुडे घालायचेत. आता त्याचा मान असतो त्या दुसऱ्या चुड्यांचा. ते चुडेशिवाय ओसायला चालत नाही. उद्या आमच्या इथं ती प्रथा आहे चुड्याची. चुडे बसवल्याशिवाय चालतच नाही. सुगडे आणि चुड्याचा खूप मान असतो. सुगडे तर आणलेत मी आणि चुडे राहिलेत. आता संध्याकाळी पण तिळाचे लाडू वगैरे बनवून घ्यायचे. त्यानंतर
जमलं तर आधीच मला मेहंदी मागच्या हातातून काढून घ्यायची आहे. मागच्या हातावरची राहिली माझ्या. पुढची समोरची पहा मस्त काढली भैयानी. हे लोटस वगैरे खूप छान आलेत. आणि इकडच्या हातावर हत्ती वगैरे आहेत. ही खूप छान मेहंदी काढतो. मस्त रंगली आहे. घरी तयार करतो तो कोण ते. आणि ऑर्गॅनिक आहे मेहंदी. केमिकल अजिबात नाही आहे. खूप सॉफ्ट हात झाले. वास पण मस्त येतो. खमंग वास येतो मस्त. आणि रंग पण खूप छान आलाय. ऑर्गॅनिक आहे मेहंदी. केमिकल नाही आहे. प्रेमदुलन पण नाही. स्वतः घरी कोण तयार करतो आणि त्या कोणला काढतो. चला आता सगळं झालंय. सगळं आवरलंय. देवाचं ते सगळं करून घेतलं. देव वगैरे सकाळपासून चालू होतं. देवाचं घासणं ते स्वच्छ घासून घेतले आणि व्यवस्थित आता पूजा ते झाली. देवाची नैवेद्य आरती पण झाली. आणि आता खूप भूक लागली. आता जेवण करायचे. त्यांची वाट पाहते मी. सणावाराचं कसं जेवणार ना आधी. त्याच्यामुळे ते येत आहेत. आणि झालं जेवण झाले की परत मला चुडे पण बसवायच्यात. हात चुडा मी घातलाय. मला दुसरे चुडे बसवायचे. आमच्याकडे मंगलमावशी येतात. त्यांच्याकडून बसून घेणार आहे मी. कारण आपल्याला जमत नाही. ते बसून घ्यावं लागतात. हातात पण घालायला चालत नाहीत ते चुडे. त्याला बसवावं लागते. विस्तवात ते गरम करून ते बसवावं लागतात. ते लाखाचे असतात ना. आणि त्याचा खूप मान आहे. सुगडे आणि चुड्याचं खूप मान आहे. त्यामुळं ते सगळी तयारी आधी करावं लागते. माझी जवळपास झाली. सुगडे वगैरे आणलेत. आता पूजा ते करून घ्यायची सुगड्याची. उद्याच्याला पूजा असते. आणि वाण पण तयार करायचं राहिले. आता भूक लागली. खूप भूक लागली. आता जेवण करायचं. कधी येत आहेत काय माहिती. झाले सगळं. सकाळपासून चालू होतं. देवाचं ते सगळं आवरले. आरती ते केली. देवाला नैवेद्य दाखवला. देव घासण्यापासून केलंय. आता सगळं चकाचक झाले. बघा मावशी झाले 10 मिनिटात तर झाले. पण भांडे खूप फास्ट असते. चला आता चुडी बसवा. कशा आता बघा कसा ठकाठक. सकाळी बसेल नाही का जमणार. नाही हो. अहो जाता जाता उद्या करता. फुटून जाते ना. उद्याच्याला करता. फुटून नाही. 2 बसवा की. अहो 4 बसविते पण ती उद्या बसविते. झाले आता. उद्या करते म्हणायलाच बघा. आता उद्याच बसते. आता काय झाले लाडू बनवून तिळाचे. आता डब्यात घालून ठेवायचे. इकडं वाणाचं पण तयार करून ठेवलं. उद्या लागणार. आणि फक्त राहिलेत आता सुगडे. सुगड्यांना दोरा वगैरे लावून हळदी कुंकू लावून ठेवायचं. हे सगळे झाले पहा. ऊस बोर गाजरं कट केले. हे आहेत बिबियाची फुलं. हे पण लागते. मटारच्या शेंगात मटार आहेत. हे इकडे पेरू आणि वाळू एकत्रच कट केलेलं आहे. आता ठेवून द्यायचं. हे गाजरं